श्री स्वामी समर्थ अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होये दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्र, अत्यांतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त, नाना युगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दीन, नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानदयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एक समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनी इच्छा धरुणी, पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींच्या ऐकुनी. सन्मुख पाहुणे तयाला आज्ञाचक्र भेदातला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथीची समाधी लागली, त्यांची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन, असो झाले काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले जड करी, सददित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकळ दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह आळंदी क्षेत्री परतून येती, तेथीची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दुर्दुर कीर्त केली, काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतींशी समर्थ बोलले त्या समयासी, लोके धन्यता पावलासी वारुषती पाळुनी. तीसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मंग सहजची सुरभवनी अंती जैसी सुखानी. ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळा म्हणे, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची कोण येते तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलावे. ऐसे तेव्हापासून सिद्धती दिली सोडून, येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहुत केली. यशवंतराव भोसेकरी नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याशी प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसी वाटले त्यांची चित्ता दर्शनाते पातला. सो कार्य चिंतोनी अंतरी, खडग दिले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बेसला दूर, श्रीनी जाणले अंतर, त्याचे पाहुणे कर्म घोर राजद्रोही मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा नाय जाहे, भले एके समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमान पुरुष खडग घेऊन तेसेच आला परत, स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्याशी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापास तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशी दिनी करिता ती आनंदे. अकस्मात एक दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी श्रीचरण धरले जड करी, उभा राहिला काळधुरी नवल परी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हासे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज अंत असे, त्यासी न्हावे त्वात्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोसी नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णता ती, बैला प्रती दिली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐसे लीला असंख्यात वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गुढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, ग्रस्त एक दर्शनाशी समर्थांच्या पातला. करुणीय श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्यांचे वदती हास्यवदनी करुणी.
फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान्ने करुणी नाना येथेच्छ भोजन देईची गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलवले 5 जण जेव घातले तयांचे फकीरे तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाशे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाशे मन सांशक झाले ते धवा मने येवण याती अपवित्र त्याचे कसे घे उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची येती काय माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रस्त एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तो मुंबापुरी जाई त्वरित सफळ होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयास येऊन एका घरा पाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी ग्रस्त पडला दृष्टीशी तिने बोलवले त्याला आसनावरी बसविला 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रस्त आले प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त 20वाध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतो श्री स्वामी समर्थ अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवा अवतार आता ऐसे मना माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी इतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर हे बहुधान्ये मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निर्मग्न झाले निजरूपी षटचक्रा ते भेदून ब्रह्मरद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी ते वर्णिता न जाय अक्कलकोटीचे जैन समस्त दुःख करू नये आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जनास सन्मार्ग दाविला उद्धारिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा हो झालासे ते तिची बाळपण गेले आता कोपरिली सयेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रंत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर सेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणांची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प ग्रंथाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवत्वस्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामीरूपी प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारवया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेतीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निचे स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकळ चौथव माझी वर्णिले मल्हाराव राज बडोद्यासी त्याने न्हावया स्वामींशी पाठविले कारभाऱ्याशी पंचमयते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणावरी भक्त जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे त्रग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्याने बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होते ते सत्यची 11वा आणि 12वा तैसाशी अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्तमार्ग निरूपिला संकलिते केले वर्णन ते 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बस पातेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत
15व्यात वर्णिले. हरिभाव मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामीसुतांचा कनिष्ठ बंधू त्यांची लागला भजन छंदू. जो दादाभावा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडकेंची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासी. स्वामींनी दिलेला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्यांची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृताभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो. भक्ता श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जिनी प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा. कृपागणा समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काळ घालूनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गौड हा. श्री स्वामीचरण परमस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम्. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही सेवा संपूर्ण स्वामीचरणी समर्पित.